हाय हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉगची सुरुवात बघा आपण कशाने केली आहे. आम्ही आलो आहोत महादेवाचे दर्शन करायला आणि हा महिना लागला आहे श्रावण महिना. आणि श्रावण महिन्यामधला हा पहिला सोमवार जे की आम्ही महादेवाचं दर्शन करायला आलेलो आहे. प्रचंड गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. गर्दी पण खूप मोठी आहे, लाईन पण खूप मोठी लागलेली आहे. आणि आम्हाला दर्शन करायला पण 1 तास लागला. 1 तास म्हणजे अर्धा 1 तास लागलेला. सो आरवीची आजी, मी इकडे आणि तिकडे माणसांच्या लाईनमध्ये आरवीचे पप्पा. आणि हे आहे पारगावचं सुदृशुक महाराजांचं मंदिर जे की खूप सुप्रसिद्ध आहे. आणि त्याच्यानंतर आरवीच्या नावाने आम्ही इथं पावती फाडलेली आहे जे की आम्ही मंदिराला अर्पण केलेले आहे पैसे. सो यात्रा पण इथं खूप मोठी भरलेली आहे, बघू शकता तुम्ही. खूप मोठी म्हणजे खूपच मोठी भरलेली आहे जे की पाळणे वगैरे छोटे छोटे मिक्की माऊस गाड्यांचे वगैरे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथं आरवीला आम्ही इथं गाडीमध्ये बसवलेलं आहे जे की तिला खूप आवडतं आणि गाडीमध्ये पण ती खूप एन्जॉय करत आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मग ती मला म्हटली की मला मिक्की माऊसमध्ये बसायचं आहे. जम्पिंग जपांगमध्ये पण येतं तिला, पण ती नको वाटतं, खूप पाय दुखतात तिचे. आणि इथं पण खूप उड्या मारत होती आणि वर जायची खाली यायची वर जायची असं तिचं चालच होतं. आणि तिचे पप्पा म्हटले की आपण जम्पिंग जपांमध्ये बसू, की ती खूप उड्या मारते, खाली पडती, उड्या मारते, खूप भारी वाटतं. सो त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केलो आणि रिटर्न मग आम्ही माघारी गेलो. इथं बघू शकता पारगावमध्ये आरवीच्या आजीला बसून दिलं आहे बसमध्ये, कारण तिला जायचं होतं माघारी. आणि घरी आल्यानंतर हे बघू शकता दुसरा दिवस जे की नागपंचमी होती. आणि इथं आरवीच्या पप्पांनी पतंग आणली होती, कारण आरवीचा खूप हट्ट होता की आग्रह होता की मला पतंग आणा, मला उडवायचे. आणि पतंग वगैरे बांधली. बघू शकता कसे पतंग उडवतात दोघं, आरवीचे पप्पा आणि आरवी. खूप उंच पतंग गेली बरं का आमची. आणि आरवीचे पप्पा आणि आरवी बघू शकता कसे उडवतात ते पतंग. लहानपणी आम्ही पण खूप पतंग उडवायचो मुलींच्या नादाने. झोका पण खूप खेळायचो. आणि जसं मोठं होत गेलो की हे सगळं विसरत गेलो, खेळत पण नव्हतो, काय नव्हतं. पण आता आरवीच्यातच लहानपण गेलं आहे माझं. ती सगळं मागते, हे सगळ्या गोष्टीचा आम्हाला पण अनुभवला खेळायला भेटतं. नागपंचमी म्हटलं की हे सगळं राहतंच. सो त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी 4 वाजता आमच्या इथं वाडीमध्ये कार्यक्रम असतो, विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये. तिथे सगळ्या बाया वाडीतल्या किंवा इकडच्या तिकडच्या गावातल्या तिथं येतात. खूप मोठे कार्यक्रम असतो, हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो. आणि लहायांचा जे की त्यांना आपण हळदी कुंकू लावायचं आणि लहाय डोक्यावरून हे करून मग ते त्यांच्या पिशवीमध्ये घेणार. सो हा कार्यक्रम असतो. नंतर फुगडीचा कार्यक्रम झाला, नंतर गोल रिंगणचा कार्यक्रम झाला. आणि खूप गर्दी होती बरं का, बघू शकता आतमध्ये बाहेर. आणि हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आमच्या इथल्या वाडीतलं, बघू शकता. किती सुंदर आहे ना, कपडे पण किती छान घातले तर. सो इथं बघा बायांचा कसा कार्यक्रम चाललेला आहे. आणि तुम्ही व्हिडिओ जर बघितला आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपले व्हिडिओ खरंच खूप लेट पडत आहे, कारण इकडे रेंजचा पण प्रॉब्लेम आहे आणि कामं पण असल्यामुळे व्हिडिओ लवकर पडत नाही आहे. सो समजून घ्या आणि व्हिडिओ नक्की बघा. लागली